एका नळाने एक हौद भरण्यासाठी 10 तास लागतात. तोच हौद दुसऱ्या नळाने खाली करण्यासाठी 15 तास लागतात. जर दोन्ही नळ एका वेळी उघडले तर हौद भरण्यास लागणारा वेळ किती असा प्रश्न विचारला. सोडवायचा कसा सर? लेकरांनो, इथं एकूण कार्यक्षमता म्हणा आणि इथं लिहा प्रति तास कार्यक्षमता. प्रति तास कार्यक्षमता. लक्षात घ्या गोष्टी. नळ एक हौद 10 तासात भरतो. या नळाची प्रति तास कार्यक्षमता येते 1/10. काय येते 1/10? या एका नळासाठी उदाहरणार्थ हौदाचे 10 भाग ठरत असतील तर प्रति तास 1 भाग याप्रमाणे हा नळ हौद भरण्याचं काम करतो. दुसरा नळ हौद रिकामा करण्याचं काम करतो. याची एकूण कार्यक्षमता गणितानं आम्हाला दर्शवली की 15 तासात हा दुसरा नळ हौद रिकामा करतो. याची एका तासाची हौद रिकामा करण्याची कॅपॅसिटी 1/15. का तर उदाहरणार्थ या दुसऱ्या नळासाठी हौदाचे 15 भाग ठरत असतील प्रति तास 1 भाग याप्रमाणे हा हौद रिकामा करण्याचं काम करतो. आता एका तासात दोन्ही नळाचं कार्य काय बाबा? एका तासाचं दोन्ही नळाचं कार्य काय हा प्रश्न. एका तासाचं दोन्ही नळाचं कार्य. एका तासाचं दोन्ही नळाचं कार्य. दोन्ही नळाचं एकूण कार्य किती बाबा हा प्रश्न आम्ही मनाला विचारला पाहिजे. तेव्हा हे जे अपूर्णांक आहेत लेकरांनो 1/10 1/15 याच्यामध्ये कोणता अपूर्णांक मोठा हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न. या छेदाने अंशाला गुणायचं. 15 हा असा गुणाकार येतो. इथं मांडणी करायची त्या उत्तराची. या छेदाने अंशाला गुणायचं. 10 आलेलं उत्तर इथं मांडायचं. कोणत्या अपूर्णांकाच्या डोक्यावरील संख्या मोठी तर या अपूर्णांकाच्या डोक्यावरील. मग अपूर्णांक मोठा कोणता तर हा 1/10. मग आता एका तासाचं दोन्ही नळाचं एकूण कार्य किती? तेव्हा 1/10 आणि याच्यामधून 1/15 अशा पद्धतीची ही अपूर्णांकाची वजाबाकी करायची. असं केल्यानं दोन्ही नळाचं एका तासाचं हौद भरण्याचं कार्य आम्हाला गवसते. दोन अपूर्णांक विभिन्न छेद असलेले वजाबाकी करायची तिरप्या गुणाकारानं. 15 याच्यामधून वजा 10 छेदस्थानी छेदाचा गुणाकार 150. अंशातील वजाबाकी 5 छेदस्थानी 150. हा भाग कसा जातो तर 5 गुणिला 30 150. 1/30 एका तासाचं कार्य. म्हणजे काय याचा अर्थ लक्षात घ्या. 1/30 हे 30 हौदाचे एकूण भाग. लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या. आणि तासाचं कार्य. तासाचं कार्य काय तर 1 भाग. एका तासामध्ये 1 भाग भरला जातो. एकूण हौद भरण्यासाठी किती तर 30 तास हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. एका तासामध्ये जर काही 1 भाग भरला जातो तर 30 भाग भरण्यासाठी अर्थात दोन्ही नळ उघडल्यानंतर लागणारा वेळ 30 तास. ओके. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.